नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा हा मोबाईल हातात घेऊन बसलेला असतो आणि त्याला आठवत असतं की कविराज. कसं नाव वाटतंय सांग बरं कविराज, किती असं रुबाबदार नाव आहे असं तो म्हणत असतो. म्हणजे त्याने स्वतःचं काव्याचं नाव कविराज ठेवलेलं असतं आणि जीवाचं नाव काव्याने जीविका ठेवलेलं असतं. ते त्याला आठवत असतं जेव्हा तो मोबाईल बघत असतो आणि तो टेन्शनमध्ये तिथंच बसलेला असतो. इकडे नंदिनी आलेली असते, रूममध्ये शोधाशोध करत असते आणि ती स्वतःशीच बोलत असते, काय आहे, किती पसारा झालाय, कुठे गेलाय माझा मोबाईल, मला खूप इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. हे सगळं नंदिनीचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, काय चाललंय हे तुझं. तेव्हा ती म्हणते, काही नाही, मी स्वतःशीच बोलतीये ना. तेव्हा जीवा तिला म्हणू लागतो, तुला काही स्वतःशी बोलायचं आहे ना, ते मनातल्या मनात बोलायचं, इथं मोठ्याने नाही बोलायचं. जीवाचं जे वागणं असतं ते पाहून नंदिनीला जरा खटकतंच, पण ती म्हणते काय प्रॉब्लेम आहे. ती तिचा मोबाईल शोधत असते, तिला काही तिचा मोबाईल सापडत नसतो. मोबाईल कुठं गेलाय हेच तिला कळत नसतं. ती म्हणत पण असते की असं काय झालंय, कुठं गेलाय माझा मोबाईल, का सापडत नाहीये, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तिची शोधाशोध सुरू असते. जीवा तिथंच असतो आणि जीवाला ती म्हणत असते, माझ्या फोनवरती फोन लावा. तेव्हा जीवा म्हणतो, नंबर काय आहे. आता नंदिनीला राग येतो, कारण याला माझा नंबरही माहीत नाही आहे, याने माझा नंबर सेव्ह केलेला नाही असं नंदिनीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही केलं सेव्ह, कारण गरज नाही पडली कधी ना, असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणते की या जगातला पहिला नवरा तुम्ही असाल ज्याच्या मोबाईलमध्ये बायकोचा नंबर सेव्ह नाही. आणि मग हे चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता नंदिनी जीवाला बोलत असते, बास बास खूप झाले, आता आता अजिबात बोलू नका. तेव्हा जीवा म्हणत असतो की नंबर सांग, तुझंच काम करण्यासाठी बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणत असते की त्याची काही गरज नाही आहे, नाही लावायचा फोन आता, मला नाही गरज आहे फोन लावायची आणि काय करायची, मला नाही करायचा फोन असं म्हणत तिने नंबर न सांगताच आता पुन्हा चिडचिड करायला सुरुवात करते, शोधाशोध करायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो, काय चाललंय. तेव्हा नंदिनी म्हणते, हा सगळा जो पसारा मांडून ठेवलेला असतो ना, त्यामुळे या पसाऱ्यामध्ये मला वस्तू सापडत नाही आहेत माझ्या, असं म्हणत नंदिनीची चिडचिड वाढत चाललेली असते आणि ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये चांगलाच वाद चाललेला असतो आणि त्यासोबतच नंदिनी बोलत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, म्हणजे काय, हे काय सगळं चाललेलं असतं, तुझंच चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं, माझं सगळं साहित्य व्यवस्थित असतं. तेव्हा तो म्हणतो की सांगशील का नंबर आता. मग नंदिनी नंबर सांगते, एकदम फास्टमध्ये नंबर सांगते. जीवा म्हणतो की सावकाश सांग. मग नंदिनी अगदी एक एक आकडा बोलायला सुरुवात करते. तेव्हा जीवा म्हणतो, फास्ट आणि सावकाश याच्यामध्ये काय आहे का नाही तुझ्याकडे. मग नंदिनी पुन्हा त्याला नंबर सांगते आणि जीवा कॉल लावतो. आता जीवाने कॉल लावलेला असतो नंदिनीला, नंदिनीचा फोन वाजू लागतो आणि नंदिनीचा फोन असतो तो म्हणजे जीवा बसलेला असतो त्या उशीच्या खाली, तिथे तिचा मोबाईल असतो. आणि नंदिनी म्हणू लागते की इथे माझा मोबाईल आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणून तर तुमच्या या पसाऱ्यामुळं मला माझा मोबाईल सापडत नव्हता, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात असं नंदिनी बोलत असते आणि जीवाकडे येते आणि माझा मोबाईल द्या. आणि जीवा जेव्हा नंदिनीचा मोबाईल घेतो आणि पाहतो तर त्याला धक्का बसलेला असतो, कारण त्या मोबाईलमध्ये नंदिनीने त्याचा नंबर पसारेवाला असा सेव्ह केलेला असतो. आणि मग त्या दोघांमध्ये खूपच वाद चाललेले असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं की आता रम्या आणि वसुंधरा बोलत असतात. कॉफी आणलेली असते. रम्या म्हणते, ही कॉफी कोणासाठी आणली. तेव्हा वसुंधरा म्हणते की मी काव्यासाठी आणली ग, माझ्या डोक्यात प्लॅन आहे, तिच्या मोबाईलचा पासवर्ड शोधायचा आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी. तेव्हा रम्या म्हणते, अगं तिला संशय येणार नाहीये का, तू असं काहीतरी करत असतेस याच्यामुळं, कारण मला सांग, तुझं आणि तिचं कधी काही बरं चाललंय का, आणि तू तिच्यासाठी कॉफी दिली तर काय होईल याचा विचार करतेस काही, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा रम्या आईला सांगत असते तेव्हा ती म्हणत असते, मी काही चुकीचं करत नाही आहे, तिच्यासाठीच कॉफी आणलेली आहे आणि मला माझ्या डोक्यात प्लॅन आहे ही कॉफी द्यायची, कॉफी तिला प्यायला सांगायची आणि मग इकडून तिला मेसेज पाठवायचा. मेसेज उघडण्यासाठी जेव्हा ती मोबाईल खोलेल ना, तेव्हा ती नंबर टाकेल ना, मेसेज पासवर्ड टाकेल ना, तेव्हा मग तो पासवर्ड आपण पाहायचा. एवढा साधा सोपा प्लॅन केलेला असतो. रम्या म्हणत असते, शक्यच नाही अगं, मला कितीतरी अननोन नंबरचे मेसेज येतात, मी तिला असे कितीतरी वेळा मेसेज पाठवलेत, पण तिनं ते मेसेज अजिबात उघडून बघितलेले नाही, मला नाही वाटत की हा प्लॅन सक्सेस होईल असं ती बोलत असते. तेव्हा वसुंधरा म्हणत असते, अगं असं काय करतेस, होईल सक्सेस, मला वाटतंय असं. तेव्हा रम्या म्हणत असते की नाही गं, कारण मला माहिती आहे तिचा स्वभाव काय आहे ते, कारण ती बघणार नाही. तेव्हा इकडे आता जीवा आणि काही नंदिनीचं चाललेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय माझा नंबर काय सेव्ह केला, पसारेवाला. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो, मला एक सांगायचं, जो प्रत्येक व्यक्ती असते त्याला आपण काय काय म्हणतो. मग ती त्याच्याकडून बोलून घेते, त्याला बोलायला होते. मग जीवा तिला सांगत असतो. मग ती म्हणते की पसारा जो करतो त्याला काय म्हणतात.
जीवा म्हणतो की पसारेवाला. मग नंदिनी म्हणते झालं, मग तुम्ही कोण आहात? पसारेवाला. झालं ना, मग हा पसारा कोण करतं? तर तुम्ही करता. तेव्हा जीवा मग चिडतो आणि जीवा म्हणू लागतो की आता बघ तुझा नंबर कसा सेव्ह करतो ते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काय करणार आहे? तेव्हा तो म्हणत असतो की चकाचक बाई असा नंबर सेव्ह करणार आहे. आणि नंदिनीच्या समोर तिचा नंबर चकाचक बाई असा तो सेव्ह करतो आणि तिला दाखवतो. नंदिनीला मात्र खूपच वाईट वाटतं आणि ती जीवाला म्हणू लागते की हे काय आता, हे चकाचक बाई वगैरे हे असला काय प्रकार आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो की जे खरं आहे तेच केलेलं आहे, तुला सगळं घर चकाचक लागतं ना, आणि म्हणूनच हे मी तुझं असं सेव्ह केलेलं आहे नाव. तेव्हा नंदिनी म्हणत असते छान आहे, क्यूट. आणि जीवा तिथून उठून गेलेला असतो. तिला मात्र आवडलेलं असतं हे चकाचक बाई प्रकरण. तेव्हा इकडे आता काव्या बाहेर आलेली असते. काव्या जेव्हा आलेली असते तेव्हा काव्या पाहते तर वसुंधराने तिच्यासाठी कॉफी केलेली असते. तेव्हा काव्या म्हणते की हे काय आहे? तेव्हा वसुंधरा म्हणते अगं तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे ना मी. तेव्हा म्हणते काव्या काही म्हणजे तुम्हाला ताप वगैरे भरलेला नाही आहे ना? असं म्हणत काव्या चक्क वसुंधराला ताप वगैरे आलाय की काय असं म्हणत तिच्या डोक्याला हात लावते आणि पाहते. तेव्हा म्हणते की नाही नाही, खरंच नाही भरला तुम्हाला ताप. नाही, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला ताप वगैरे काही भरलेला नाही आहे, अगदी बरोबर आहे. पण मला ना एक गोष्ट कळतच नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र काव्या म्हणते की एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? कसं आहे माहिती आहे का, मला ना माझ्याच हातची कॉफी आवडते, मला दुसरं कोणाच्याही हातची कॉफी आवडत नाही, त्यामुळं मी माझ्याच हातची कॉफी पित असते. असं म्हणत काव्या तो कॉफीचा मग तिथं ठेवते आणि किचनमध्ये जाते. आता या दोघी काव्याच्या मागे धावतच जातात. त्यांना फक्त एवढंच पाहिजे असतं की काहीही झालं तरीही त्यांना एवढंच बघायचं असतं की हिचा मोबाईलचा पासवर्ड काय आहे. यासाठी त्या दोघींच्या जीवाची अशी घालमेल चाललेली असते. दोघींनाही असं वाटत असतं की लवकरात लवकर आपल्याला ही गोष्ट मिळाली पाहिजे. काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला तो पासवर्ड काहीही करून शोधायचा आहे एवढंच चाललेलं असतं. आणि त्यासोबतच त्यांचं हे बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता काव्या किचनमध्ये आलेली असते, कॉफी ठेवलेली असते आणि वसुंधरा तिथं आलेली असते. वसुंधराच्या पाठोपाठ आलेली असते ती म्हणजे रम्या. आणि मग वसुंधरा म्हणते की आता मी बघते, आणि मग ती थंड पाणी घेते आणि येते. तेव्हा काव्या म्हणते आता हे काय आहे, मी कॉफी ठेवते ना, मग मला पाणी कशाला पाहिजे? रम्या तिथं आलेली असते आणि रम्या म्हणत असते की हे घे, तुला मी कॉफी आणि शुगर देते. तेव्हा काव्या म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, मला तुम्ही सांगितलेलंच आहे ना, मला ना गोड चालत नाही आहे, माझ्यासाठी ना कडुलिंबाची पानंच आहेत ना, त्यामुळे नको आहे मला हे सगळं तुमचं जे काही प्रेम उतू चाललं आहे ना ते मला अजिबात नको. ती म्हणते मी आता कॉफी ठेवते, लक्षात येते ना, मला नको आहे थंड पाणी, असं स्पष्टपणे सांगत असते. त्यानंतर रम्या इकडं म्हणत असते की अगं काव्या, मी तुला मदत करू का? हे घे, तुला उचलायला लागेल ना हे पक्कड. तेव्हा काव्या म्हणते तू कशाला इथं थांबलीस, जा ना इथून, काय गरज आहे, मला नाही आहे गरज. तेव्हा ती म्हणते मी दूध उकळत ठेवलं आहे ना, त्याच्यासाठी थांबलेली आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते त्याची काही गरज नाही. तेवढ्यातच आरुषीचा फोन काव्याच्या फोनवरती येतो. आरुषीचा फोन काव्याच्या फोनवरती आल्यामुळं आता खूपच मोठा गोंधळ झालेला असतो. काव्या तिथे पासवर्ड टाकते आणि नेमका मोबाईल अनलॉक करताना तो पासवर्ड रम्याने पाहिलेला असतो. रम्या इकडे जाम खुश झालेली असते आणि ती उड्या मारतच बाहेर येते आणि वसुंधराला सांगू लागते की हे बघ, मिळाला ना मला पासवर्ड, मिळवलं आहे ना मी, असं म्हणत ती सांगू लागते. 2966 हा पासवर्ड काव्याच्या मोबाईलचा असतो. आता काव्या कॉफी घेऊन रूममध्ये येते आणि काम करत बसलेली असते आणि ती मोबाईल पाहत असते. तेव्हा मात्र आता इकडे कल्पनाला घेऊन रम्या येते आणि हा ज्यूस द्यायचा आहे. कल्पना मात्र घाबरत असते. कल्पना म्हणत असते की नाही, मला नाही जमणार. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते की नाही, हे तुला मी पैसे दिलेत ना, अजून 1000 रुपये देईल. ती म्हणते की नको, काव्याताई माझ्यावरती ओरडतील. तेव्हा रम्या तिला म्हणत असते की नाही, नाही ओरडणार, जा दे, जा हे तिला कॉफी आणि ते ज्यूस, आणि तुला सांगितलं ते कर, ओरडली तर अजून 1000 रुपये देईल. आणि मग कॉफी पित असते काव्या. तेव्हा कल्पना तिथे येते आणि मग काव्याला म्हणते की तुमच्यासाठी कॉफी ज्यूस आणलेला आहे, आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे ना म्हणून. तेव्हा काव्या सांगू लागते की मला नको आहे ज्यूस, कारण मी नाही घेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला ती म्हणत असते की घ्या ना, आणि मग ते ज्यूस ती काव्याच्या अंगावरती सांडते. काव्या मात्र शांतच असते, काव्या काहीच नाही बोलत. काव्या म्हणते ठीक आहे. कल्पना म्हणू लागते की सॉरी सॉरी, माझ्याकडून नाही चुकून झालेलं आहे. काव्या म्हणते इट्स ओके, मी बघून घेईल. आणि काव्या तिच्याशी खूपच छान बोलते, तिच्यावर जराही ओरडत नाही. म्हणजे पहिल्यांदा असं घडलेलं असतं की काव्या कुणाशी तरी एवढ्या प्रेमाने वागलेली आहे. घरातल्या कुणाला सवयच नसते की काव्याच्या तोंडून एवढे प्रेमळ शब्द बाहेर पडतील. त्यामुळं या कल्पनाला पण नवल वाटलेलं असतं.
आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता जे काही घडलेलं आहे ते खूपच जबरदस्त असं आहे. आणि मग काव्य आता बाथरूममध्ये जाते तिचा ड्रेस क्लीन करण्यासाठी. तेवढ्या वेळातच आता रम्या तिथं पोहोचते आणि रम्याने एकच ठरवलेलं असतं ते म्हणजे की आता हा मोबाईल अनलॉक करायचा आणि पटापट काय आपल्या हाती लागतंय का ते बघायचं. एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि तिने मात्र तेच करत असते. आणि मग मोबाईल अनलॉक करते. मोबाईलमध्ये स्क्रीन स्क्रोल करायला घेतलेली असते आणि तिचं काम चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांना माहीतच नसतं रम्या इथं काय करत आहे. नेमकी नंदिनी त्या रूमच्या तिथून चाललेली असते आणि नंदिनीचं लक्ष जातं. नंदिनी जेव्हा तिथे येते आणि तिच्या हातून तो मोबाईल आहे तो हिसकावून घेते आणि रम्याला म्हणू लागते, काय करतेस तू हे? तेव्हा ती म्हणते, नाही इथं खाली मोबाईल पडला होता ना, तो मोबाईल मी पाहत होते, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बस, मी स्वतः पाहिलेला आहे तू काव्याचा मोबाईल चेक करत होती. का चेक करत होती तू काव्याचा मोबाईल? असं म्हणत नंदिनी ओरडायला सुरुवात करते. नंदिनीला मात्र खूप राग आलेला असतो. नंदिनी भयानक अशी चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते की तुला कोणी अधिकार दिलाय? तू काव्याच्या मोबाईलला काय हात लावलाय? नेमकं काव्याच्या मोबाईलवरती तो फोटो असतो ज्याच्यामध्ये काव्या आणि जीवा दोघंही एकत्र नारळ पाणी पित असतात आणि तो फोटो तिथे ओपन झालेला असतो स्क्रीनवरती. आणि इकडे नंदिनीचं पण त्या फोटोकडे लक्ष नसतं. ती मात्र रम्याला ओरडतच असते आणि रम्याला म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे. आत्ताच्या आत्ता मी सर्वांना सांगणार आहे, तुझी जी काही नाटकं चाललेली आहेत ती अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत, असं इकडे नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो आणि नंदिनी डायरेक्टली तिथं सांगायला सुरुवात करते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काव्यापासून लांब राहायचं. मी तुला याच्या आधीही सांगितलेलं आहे की काव्याच्या जवळपासही फिरकायचं नाही. मग तुझं हे काय चाललेलं असतं प्रत्येक वेळेस? असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनी आता रम्याचा हात पकडते आणि रम्याला हाताला धरून खेचत फरफटतच बाहेर घेऊन चाललेली असते. आणि तेव्हा मात्र आता रम्याची वाट लागणार हे तर नक्कीच असतं. आणि रम्या आणि काव्या दोघीही तिथं आता आलेल्या असतात आणि नंदिनी सगळ्यांना बाहेर बोलवते. सगळ्यांच्या समोर आता हॉलमध्ये तिला खेचतच आणलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेलं असतं की तिची काय चूक आहे. कारण तिनं जी गोष्ट केलेली असते तीच इतकी भयानक असते की काहीही झालं तरीही नंदिनीनं आता ठरवलेलं असतं की या रम्याला अद्दल घडवायची आहे. मग नंदिनी आणि रम्या या दोघींचा आवाज ऐकून सगळेजण बाहेर येतात. इकडे नंदिनीचं हे रूप बघून इकडे जे विक्रम आहे त्याचबरोबर मानिनी आहे या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. नंदिनी म्हणत असते की रम्याच तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तिनं काय केलेलं आहे. आता तिने तिच्या तोंडाने सांगेल. इकडे जीवा त्याचबरोबर पार्थ या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. नंदिनी ही काय करते नक्की? नक्की असं काय झालेलं आहे? कशामुळे ही गोष्ट घडलेली आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि सगळेजण तिथं आलेले असतात. सगळेजण विचारत असतात. तेव्हा मात्र नंदिनीने आता रम्याला खेचतच बाहेर आणलेलं असतं आणि ती रम्याला म्हणत असते की आता मला सांग, सर्वांच्या समोर तू सांगणार आहेस का मी सांगू? कारण तू जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. रम्या म्हणत असते मी काही केलेलं नाहीये, तू कांगावा करत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं आलेले असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा नंदिनीचं हे रूप पाहून सगळेजण पाहतच असतात. कळतच नसतं की हे काय झालंय नक्की, कशामुळे नंदिनी अशी बोलत आहे, वागत आहे, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा पार्थ, जीवा सगळेजण तिथं आलेले असतात आणि मग रम्या म्हणत असते की मी असं काही केलेलं नाहीये, नंदिनी तू अति करते. तेव्हा नंदिनी म्हणत असते मी काहीही अति करत नाहीये, तू खरं सगळ्यांच्या समोर सांगणार आहे का मी सांगू ते सांग, असं नंदिनी तिला बोलत असते आणि रम्या म्हणत असते मी काही केलेलं नाही. तेव्हा इकडे नंदिनी बोलते की हिने आत्ता काव्याच्या मोबाईल चेक करत होते, काव्याच्या रूममध्ये गेलेली आणि काव्याचा मोबाईल बघत बसली होती. म्हणजे हिनं काव्याच्या मोबाईलला हात लावायची गरज काय होती? वसुंधरा म्हणत असते की माझ्या मुलीशी या भाषेत वागायचं नाही, या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा इकडे काव्या तिथे येते आणि काव्या म्हणू लागते की तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या मोबाईलपासून लांब राहायचं म्हणून, मग तू का माझा मोबाईल बघत होतीस? असं काव्या तिला बोलत असते आणि काव्याही ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र वसुंधराला जास्तच राग येतो. वसुंधरा म्हणत असते की नाही, काही झालं तरी माझ्या मुलीशी अशी वागणूक केलेली मी खपवून घेणार नाही. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्या दोघीही आता रम्यावरती तुटून पडलेल्या असतात. कारण रम्याने जी चूक केलेली आहे त्यामुळं तिच्या बाजूने बोलणारं आता कोणीच नसतं.
हे सगळं जे प्लॅनिंग असतं ते मान्य आहे की हे सगळं प्लॅनिंग वसुंधरा आणि रम्या या दोघींनी मिळून केलेलं असतं, पण आता पकडली गेलेली असते ती म्हणजे रम्या, आणि ती चांगलीच तोंडावरती पडलेली असते. तिची तर वाटच लागलेली असते. आता तिला कळायचं बंद झालेलं असतं. काव्याही ओरडायला सुरुवात करते. काव्या म्हणते, तुला मी मगाशीच वॉर्निंग दिलेली होती की माझ्या मोबाईलपासून आणि माझ्यापासून लांब राहायचं, माझ्या जवळपासही फिरकायचं नाही. रम्या म्हणत असते, अगं ती खोटं बोलतीये, ती काय पण काय सांगते, तू तिचं काय ऐकायला लागले. तेव्हा काव्या सगळ्यांच्या समोर सांगते की हो, मी तिचंच ऐकणार, कारण ती माझी बहीण आहे आणि ती माझ्या भल्याचाच नेहमी विचार करत असते, त्यामुळं मी फक्त आणि फक्त तिचंच ऐकणार आहे. हे सगळं ती बोलत असते. इकडे जीवा आणि काव्याला प्रश्न पडलेला असतो की या रम्याने नक्की आता काय बोललेली आहे, म्हणजे काय बघितले मोबाईलमध्ये. हा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. काव्यालाही तो प्रश्न पडलेला असतो. आणि मग नंदिनी काव्याचा मोबाईल काव्याकडे देते आणि तिला म्हणू लागते की बघ, तुझा मोबाईल व्यवस्थित आहे का, त्यामध्ये काही प्रॉब्लेम तर झालेला नाही आहे ना. हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट नंदिनीने उघड केलेली असते की रम्या कोणत्या थराला गेलेली आहे. आणि रम्याने तिची चूक एवढं सगळं होऊन पण तिच्या स्वतःच्या तोंडून मान्यच केलेली नसते. तिनं असं सांगितलेलं असतं की मी काही केलेलंच नाही आहे. आणि पुन्हा नंदिनी तिला ओरडत असते, काव्याकडे मोबाईल देते. काव्या मोबाईल पाहत असते. तेव्हा काव्याच्या पाठीमागं तिथं जीवा उभा असतो आणि जीवा पण तो मोबाईल पाहत असतो. आणि जेव्हा ती ते मोबाईल अनलॉक करते काव्या, तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिच्या मोबाईलमध्ये गॅलरी ओपन आहे आणि त्या गॅलरीमध्ये जीवा आणि तिचा जो नारळाचं पाणी पितानाचा जो फोटो आहे एकत्र, तो फोटो त्याच्यावरती असतो. आणि तो फोटो बघून काव्याला मात्र इथे धक्का बसलेला असतो. मग काव्याच्या डोक्यात विचार येतो. ती जीवाला पण नजरेनेच तिथे दाखवते, कारण जीवालाही प्रश्न पडलेला असतो की आता काय बघितलेलं आहे या दोघींनी. आणि मग इकडे काव्या विचार करू लागते की काय झालेलं असेल. काव्या म्हणत असते की हा फोटोवरती आहे. जीवालाही तो फोटो दाखवते. जीवालाही धक्का बसलेला असतो. जीवाही पाहत असतो. आणि मग काव्या आणि जीवा दोघंही त्या फोटोकडे पाहत असतात. आणि त्यांना कळायचं बंद होतं, कारण त्या फोटोमध्ये असतं ते जर या दोघींनी बघितलेलं असेल तर खूप मोठा राडा होणार आहे. इकडे काव्या मात्र आपल्या ताईकडे पाहत असते. काव्याला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा रम्या आता सर्वांच्या समोर कबूल करते की हो, मी चेक करत होते काव्याचा मोबाईल, कारण मला बघायचं होतं काव्याचं कुठे काही लफडं सुरू आहे का, म्हणून मी काव्याचा मोबाईल चेक केलेला आहे, असं स्पष्टपणे ती सांगत असते. तेव्हा मात्र नंदिनीला खूप राग येतो. ती म्हणते, एवढं बोलून ती थांबत नाहीये, तर ती पुढं बोलते की मला बघायचं होतं तुमच्या आईवडिलांचे काय संस्कार आहेत, कारण मला नक्कीच वाटत आहे की हिने नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला आहे, म्हणून घरात प्रत्येक वेळेस अशी सर्वांशी वागत असते. हे सगळं रम्या बोलत असते. आईवडिलांचे संस्कार काढता क्षणी इकडे नंदिनीला इतका राग येतो की नंदिनी खानदेशी कानाखाली वाजवून देते. सगळेजण बघतच असतात, कारण नंदिनीने प्रत्येक वेळेस तिला वॉर्न केलेलं आहे की नंदिनी बोलून दाखवत नाही, नंदिनी करून दाखवते. आणि आज फायनली नंदिनीने करून दाखवलेलं आहे. आता या सगळ्याचा परिणाम रम्याला काय भोगायला लागणार आहे तो मात्र खूपच मोठा असणार आहे. काहीही झालं तरीही काव्यालाही धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही माझ्या बहिणीपासून लांब राहायचं आहे. आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती तर अजिबातच यायचं नाही, कारण माझ्या आईवडिलांचे संस्कार काढण्याचा अधिकार तुला अजिबातच नाही. मी याच्या आधीही सांगितलेलं आहे, कारण रम्या तिला म्हणालेली असते की मी पार्कच्या रूममध्ये गेलेली होती. तेव्हा नंदिनीने सांगितलेलं असतं ती पार्कची रूम नाही आहे एकट्यांची, तर ती काव्य आणि पार्थ या नवरा बायकोंची रूम आहे आणि तू त्यांच्या रूममध्ये जायचा काहीच प्रश्न येत नाही. या भाषेत नंदिनीने समजावून सांगितलेलं असतं, ठणकावून सांगितलेलं असतं. आणि घरातले सगळेजण इकडे सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण नंदिनी काय बोलते हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. कारण नंदिनीने आता कानाखाली वाजवलेली असते आणि रम्या पण तेवढी चिडलेली असते आणि तीही ओरडून बोलत असते की मला चेक करायचा होता मोबाईल, म्हणूनच मी गेलेले होते. आणि आता सगळ्यांच्या समोर कानाखाली वाजवल्यामुळं पार्थ जीवा सगळेजण पाहू लागतात. आणि इकडे काव्याची बाजू घेतलेली आहे. माझ्या बहिणीच्या चारित्र्याबद्दल आणि आईवडिलांच्या संस्कारांबद्दल बोलायचं नाही, हे ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा काव्या मात्र पाहतच राहते, कारण आपल्या ताईचा आपल्यावरती किती जीव आहे आणि आपण या सगळ्यांचा विश्वासघात तर करत नाही ना, ही भीती आता काव्याच्या मनात निर्माण झालेली आहे. काव्या नक्की काय करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.